माझ्या प्रिय देशबांधवांनो, 2016 या वर्षातली ही माझी पहिली मन की बात आहे. मन की बात कार्यक्रमानं मला तुम्हा लोकांबरोबर असं बांधून ठेवलं आहे की कोणतीही गोष्ट नजरेस पडली, एखादा विचार मनात आला, तर तो तुम्हाला सांगण्याची इच्छा होते. काल मी पूज्य बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी राजघाटावर गेलो होतो. शहीदांना वंदन करण्याचा हा दरवर्षी होणारा कार्यक्रम आहे. ठीक 11 वाजता 2 मिनिटांसाठी मौन राखून देशासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या, प्राणांचं बलिदान देणाऱ्या महापुरुषांसाठी, वीर पुरुषांसाठी, तेजस्वी तपस्वी लोकांसाठी श्रद्धा व्यक्त करण्याची ही संधी असते. मात्र जर आपण पाहिलं, आपल्यापैकी अनेक जण असतील ज्यांनी हे केलं नसेल. तुम्हाला नाही वाटत की ही सवय बनायला हवी? याला आपण आपलं राष्ट्रीय कर्तव्य मानायला हवं. मला माहीत आहे, माझ्या एका मन की बातमुळे हे होणार नाही. मात्र मला जे काल वाटलं ते तुम्हाला देखील सांगावंसं वाटलं. आणि याच गोष्टी असतात ज्या देशासाठी जगण्याची प्रेरणा आपल्याला देतात. तुम्ही कल्पना तर करा, दरवर्षी 30 जानेवारी रोजी ठीक 11 वाजता 125 कोटी देशबांधव 2 मिनिटांसाठी मौन राखतील. तुम्ही कल्पना करू शकता की या घटनेत किती मोठी ताकद असेल. आणि ही गोष्ट खरी आहे. आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलं आहे, संगच्छद्वम संवद्दद्वम संवो मनासी जानदम. आपण सर्वांनी एकत्र चाललं, एका सुरात बोललं, आपली मनं एक असतील. हीच तर देशाची खरी ताकद आहे. आणि या ताकदीला जिवंत करण्याचं काम अशा घटना करत असतात. माझ्या प्रिय देशबांधवांनो, काही दिवसांपूर्वी मी सरदार पटेलांचे विचार वाचत होतो. तेव्हा काही गोष्टी माझ्या नजरेस पडल्या आणि त्यांची एक गोष्ट मला खूप आवडली. खादी संदर्भात सरदार पटेलांनी म्हटलं आहे, भारताचं स्वातंत्र्य खादीत आहे. भारताची संस्कृती देखील खादीमध्येच आहे. भारतात ज्याला आपण परमधर्म मानतो ती अहिंसासुद्धा खादीमध्येच आहे. आणि भारताचे शेतकरी, ज्यांच्यासाठी तुम्ही इतके भावनाप्रधान होता, त्यांचं कल्याण देखील खादीमध्येच आहे. सरदार साहेब साध्या सोप्या भाषेत साधी गोष्ट अगदी सहज सांगायचे आणि खूप चांगल्या रीतीनं त्यांनी खादीचं महात्म्य सांगितलं आहे. मी काल 30 जानेवारीला पूज्य बापूंच्या पुण्यतिथी दिनी देशातील खादी आणि ग्रामोद्योगाशी निगडीत जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल, मी पत्र लिहून पोहोचण्याचा प्रयत्न केला. तसं पूज्य बापू विज्ञानाचे पुरस्कर्ते होते, म्हणून मी देखील तंत्रज्ञानाचाच वापर केला आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अशा लाखो बंधू भगिनींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. खादी आता एक प्रतीक बनलं आहे, एक वेगळी ओळख बनली आहे. आता खादी तरुण पिढीच्या आकर्षणाचं केंद्र बनत आहे. आणि विशेषतः सर्वांगीण आरोग्य सेवा आणि सेंद्रिय पद्धतीकडे ज्यांचा ओघ आहे, त्यांच्यासाठी हा एक उत्तम उपाय बनला आहे. फॅशन म्हणूनही खादीनं स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. आणि मी खादीशी संबंधित लोकांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी खादीमध्ये नाविन्य आणण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. अर्थव्यवस्थेमध्ये बाजारपेठेचं स्वतःचं स्थान आहे. खादीनंही
भावनिक स्थानाबरोबरच बाजारपेठांमध्येही स्थान मिळवणं अनिवार्य बनलं आहे. जेव्हा मी लोकांना सांगितलं की अनेक प्रकारचे कपडे तुमच्याकडे आहेत, मग एक खादी देखील असायला हवी, आणि ही गोष्ट लोक स्वीकारत आहेत की हो, खादीदारी तर बनू शकत नाही, मात्र 10 प्रकारचे कपडे आहेत तर एक आणखी. मात्र माझ्या म्हणण्याबरोबरच सरकारमध्ये देखील एक सकारात्मक वातावरण तयार होत आहे. खूप वर्षांपूर्वी सरकारमध्ये खादीचा भरपूर वापर होत होता, मात्र हळूहळू आधुनिकतेच्या नावाखाली हे सर्व बंद झाले आणि खादीशी जोडलेली आमची गरीब जनता बेरोजगार होत गेली. खादीमध्ये कोट्यावधी लोकांना रोजगार पुरवण्याची ताकद आहे. गेल्या काही दिवसात रेल्वे मंत्रालय, पोलीस विभाग, भारतीय नौदल, उत्तराखंडचा टपाल विभाग अशा अनेक सहकारी संस्थांनी खादीच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी काही चांगली पावलं उचलली आणि मला सांगण्यात आलं की सरकारी विभागांच्या या प्रयत्नांमुळे खादी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ही गरज पूर्ण करण्यासाठी, सरकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त एक्स्ट्रा 18 लाख मानव दिवसाचा रोजगार निर्माण होईल. 18 लाख मानव दिवस ही खरोखरच खूप मोठी झेप असेल. पूज्य बापू देखील नेहमी तंत्रज्ञानाच्या अद्ययावतीकरणाबाबत खूप सजग होते आणि आग्रही देखील होते, आणि म्हणूनच आपला चरखा विकसित होत होत इथवर पोहोचला आहे. अलीकडच्या दिवसात सौर ऊर्जेचा वापर करून चरखा चालवणं, सौर ऊर्जा चरख्याशी जोडणं खूपच यशस्वी प्रयोग झाला आहे. यामुळे मेहनत कमी झाली आहे, उत्पादन वाढलं आहे आणि दर्जेदार गुणात्मक बदल देखील झाला आहे. खास करून सौर चरख्यासाठी अनेक लोक मला खूप पत्र पाठवत असतात. राजस्थानातल्या दौसा येथून गीता देवी, कोमल देवी आणि बिहारच्या नवादा जिल्ह्यातल्या साधना देवी यांनी मला पत्र लिहून सांगितलं आहे की सौर चरख्यामुळे त्यांच्या जीवनात खूप मोठं परिवर्तन आलं आहे. आमचं उत्पन्न दुपटीनं वाढलं आहे आणि आमचं जे सूत आहे त्याबाबत सुद्धा आकर्षण वाढलं आहे. या सर्व गोष्टी एक नवा उत्साह निर्माण करतात आणि 30 जानेवारी पूज्य बापूंचं जेव्हा आपण स्मरण करतो, तर मी पुन्हा एकदा सांगेन की इतकं जरूर करा की तुमच्या असंख्य कपड्यांमध्ये एखादी खादीही असू द्या. यासाठी आग्रही रहा. प्रिय देशबांधवांनो, 26 जानेवारी हा दिवस आपण खूप आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला. चारी बाजूंनी दहशतवादी काय करतील या चिंतेसह देशवासियांनी हिम्मत दाखवली, उत्साह दाखवला आणि आन बान शानसह आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला. मात्र काही लोकांनी चौकटीबाहेर जाऊन काही काम केलं आहे आणि मला वाटतं या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. विशेष म्हणजे हरियाणा आणि गुजरात या 2 राज्यांनी एक खूपच अनोखा वेगळा प्रयोग केला आहे. यावर्षी त्यांनी प्रत्येक गावांमध्ये जी सरकारी शाळा आहे तिथलं ध्वजवंदन करण्यासाठी त्यांनी त्या गावातल्या सर्वात जास्त शिकलेल्या मुलीची निवड केली. हरियाणा आणि गुजरातनं मुलीला महत्त्व दिलं, शिकल्या सवरलेल्या मुलीला विशेष महत्त्व दिलं. बेटी बचाव बेटी पढाव याचा एक उत्तम संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मी दोन्ही राज्यांच्या या कल्पनाशक्तीचं अभिनंदन करतो आणि त्या सर्व मुलींचं देखील अभिनंदन करतो ज्यांना ध्वजवंदन, ध्वजारोहणाची संधी मिळाली. हरियाणामध्ये तर आणखीन एक घटना घडली आहे. गेल्या वर्षभरात ज्या कुटुंबांमध्ये मुलगी जन्माला आली आहे
अशा कुटुंबांना 26 जानेवारी रोजी खास निमंत्रित करण्यात आलं आणि अति महत्त्वाच्या व्यक्ती म्हणून पहिल्या रांगेत बसवण्यात आलं. हा खरोखरच एवढा मोठा गौरवाचा क्षण होता आणि मला या गोष्टीचा आनंद होत आहे की आमच्या बेटी बचाव बेटी पढाव या अभियानाचा प्रारंभ हरियाणामधून केला होता. कारण हरियाणामधलं लिंग गुणोत्तराचं प्रमाण खूपच व्यस्त होतं. 1000 मुलांच्या तुलनेत जन्म घेणाऱ्या मुलींची संख्या खूपच कमी झाली होती. खूप चिंता होती. सामाजिक समतोल धोक्यात आला होता. आणि जेव्हा मी हरियाणाची निवड केली तेव्हा मला आमच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की नको नको साहेब, तिथं करू नका, तिथे तर खूपच नकारात्मक वातावरण आहे. पण मी काम केलं आणि आज मी हरियाणाचे हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी हे काम आपलं काम मानलं. आणि आज जन्माला आलेल्या मुलींची संख्या वेगानं वाढत आहे. मी खरोखरच तिथल्या सामाजिक जीवनात जो बदल घडून आला आहे त्याबद्दल अभिनंदन करतो. गेल्या वेळी मन की बातमध्ये मी 2 मुद्दे मांडले होते. पहिला मुद्दा होता, एक नागरिक म्हणून आपण महापुरुषांच्या पुतळ्याची स्वच्छता का राखू नये. पुतळा उभारण्याबाबतीत आपण खूप भावनिक असतो. मात्र त्यानंतर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि दुसरा मुद्दा होता, प्रजासत्ताक दिन आहे तर आपण कर्तव्यावर कशा प्रकारे भर देऊ शकतो, कर्तव्याबाबत चर्चा कशी होऊ शकेल. अधिकारांची चर्चा खूप झाली आहे आणि होत राहील. मात्र कर्तव्यांवरही चर्चा व्हायला हवी. मला आनंद झाला आहे की देशातल्या अनेक ठिकाणी नागरिक पुढे आले, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला, शैक्षणिक संस्था पुढे आल्या, काही संत महात्मे पुढे आले आणि या सर्वांनी जिथे जिथे पुतळे असतील, प्रतिमा असतील, त्याची साफसफाई केली, परिसर स्वच्छ केला. एक चांगली सुरुवात झाली आहे. आणि हे केवळ स्वच्छता अभियान नाही तर सन्मान अभियान देखील आहे. मी प्रत्येकाचा उल्लेख करत नाहीये, मात्र जो प्रतिसाद मिळाला आहे खूपच समाधानकारक आहे. काही जण संकोच वाटत असल्यामुळे सांगत नाहीत. मी त्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो की तुम्ही ज्या पुतळ्याची साफसफाई केली आहे त्याचं छायाचित्र मायगोव्ह पोर्टलवर जरूर पाठवा. जगभरातले लोक ते पाहतात आणि त्यांना त्याचा अभिमान वाटतो. त्याच प्रकारे 26 जानेवारी रोजी कर्तव्य आणि अधिकार मी लोकांकडून विचार मागवले होते आणि मला आनंद वाटत आहे की हजारो लोक यात सहभागी झाले. माझ्या प्रिय देशबांधवांनो, एका कामासाठी मला तुमची मदत हवी आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही मला मदत कराल. आपल्या देशात शेतकऱ्यांबाबत बरंच बोललं जातं, बरंच काही सांगितलं जातं. असो, मला त्या वादात पडायचं नाही. मात्र शेतकऱ्यांचं एक खूप मोठं संकट आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याच्या संपूर्ण मेहनतीवर पाणी फिरतं. त्यांचं वर्ष फुकट जातं. त्याला संरक्षण पुरवण्याचा एकच उपाय सध्या सुचला आहे आणि तो आहे पीक विमा योजना. 2016 या वर्षात भारत सरकारनं शेतकऱ्यांना एक खूप मोठी भेट दिली आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना. मात्र ही योजना खूप प्रशंसा व्हावी, वाहवा व्हावी, पंतप्रधानांचं अभिनंदन व्हावं यासाठी नाहीये. इतकी वर्ष पीक विम्याची चर्चा होत आहे, मात्र देशातले 20 ते 25% अधिक शेतकरी तिचे लाभार्थी बनू शकलेले नाहीत, या योजनेत सहभागी होऊ शकलेले नाहीत. आपण असा संकल्प करू शकतो का की येत्या 1-2 वर्षात आपण कमीत कमी देशातल्या 50% शेतकऱ्यांना पीक विम्यात सहभागी करून घेऊ शकू? बस, मला आता तुमची मदत हवी आहे. कारण जर तो पीक विमा योजनेत सहभागी झाला तर संकट काळात खूप मोठी मदत मिळेल. आणि यावेळी प्रधानमंत्री फसल विमा योजनेला लोकांची इतकी स्वीकृती मिळाली आहे कारण ती व्यापक बनवण्यात आली आहे, सोपी बनवली आहे, तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. आणि एवढंच नाही, पीक कापणी झाल्यानंतर 15 दिवसांच्या आत काही झालं तरी देखील मदतीचं आश्वासन देण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून ती अधिक वेगवान कशी करता येईल, विम्याचे पैसे मिळण्यात विलंब होऊ नये
या सर्व गोष्टींवर लक्ष देण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पीक विम्याचा प्रीमियम दर इतका कमी करण्यात आला आहे, इतका कमी करण्यात आला आहे की कुणी कधी विचारच केला नसेल. नवीन विमा योजनेत शेतकऱ्यांसाठी प्रीमियमची कमाल मर्यादा खरीप पिकांसाठी 2% आणि रब्बी पिकांसाठी 1.5% असेल. आता मला सांगा, माझा एखादा शेतकरी बंधू जर यापासून वंचित राहिला तर नुकसान होईल की नाही होणार? तुम्ही शेतकरी नसाल, मात्र माझी मन की बात ऐकत आहात. तुम्ही शेतकऱ्यांपर्यंत माझं म्हणणं पोहोचवाल ना? आणि म्हणूनच माझी इच्छा आहे की तुम्ही याचा अधिक प्रचार करावा. यासाठी या संदर्भात मी तुमच्यासाठी नवीन योजना देखील आणली आहे. माझी इच्छा आहे की माझी प्रधानमंत्री फसल विमा योजना लोकांपर्यंत पोहोचावी. आणि ही गोष्ट खरी आहे की टी व्हीवर, रेडिओवर तुम्ही माझी मन की बात ऐकत असाल, मात्र नंतर ऐकायची असेल तर काय? आता मी तुम्हाला एक नवीन भेट देणार आहे. तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवर देखील माझी मन की बात ऐकू शकता आणि कधीही ऐकू शकता. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, एक मिस कॉल द्यायचा आपल्या मोबाईल फोनवरून. मन की बातसाठी मोबाईल फोनचा नंबर आहे 8190881908 8190881908. तुम्ही मिस कॉल दिलात की त्यानंतर कधीही मन की बात ऐकू शकाल. सध्या तरी हे हिंदीमध्ये आहे, मात्र लवकरच तुम्हाला तुमच्या मातृभाषेतही मन की बात ऐकण्याची संधी मिळेल. ह्यासाठी देखील माझा प्रयत्न सुरू आहे. माझ्या प्रिय युवकांनो, तुम्ही तर कमालच केलीत. 16 जानेवारीला जेव्हा स्टार्टअप कार्यक्रमाचा शुभारंभ झाला, तेव्हा मी संपूर्ण देशाच्या युवकांमध्ये नवीन ऊर्जा, नवी चेतना, नवीन आशा, नवा उत्साह मी अनुभवला. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येनं लोकांनी नोंदणी केली. मात्र एवढी जागा नसल्यामुळे शेवटी विज्ञान भवनात हा कार्यक्रम केला. तुम्ही पोहोचू शकला नाहीत, मात्र संपूर्ण वेळ तुम्ही ऑनलाईन यात सहभागी झालात. असा बहुधा एखादाच कार्यक्रम असेल ज्यात इतका वेळ लाखोंच्या संख्येनं युवकांनी स्वतःला याच्याशी जोडून घेतलं. आणि असं खूप क्वचित घडतं, मात्र झालं. आणि मी पाहत होतो की स्टार्टअपचा काय उत्साह आहे. आणखीन एक गोष्ट, सामान्य लोकांच्या मते स्टार्टअप म्हणजे माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित बाबी, खूपच उच्चभ्रू व्यवसाय. स्टार्टअपच्या या कार्यक्रमानंतर हा गैरसमज दूर झाला. माहिती तंत्रज्ञानाच्या आसपासचा स्टार्टअप तर एक छोटासा भाग आहे. जीवन विशाल आहे, गरजा अनंत आहेत. स्टार्टअप देखील अगणित संधी घेऊन येतो. मी काही दिवसांपूर्वी सिक्कीमला गेलो होतो. सिक्कीम आता देशातलं सेंद्रिय राज्य बनलं आहे आणि देशभरातल्या कृषी मंत्री आणि कृषी सचिवांना मी तिथे निमंत्रित केलं होतं. तिथे मला 2 युवकांना भेटण्याची संधी मिळाली. IIM मधून शिक्षण घेतलेले एक आहे अनुराग अग्रवाल आणि दुसरी आहे सिद्धी कर्नाणी. ते स्टार्टअपच्या दिशेने निघाले आणि ते मला सिक्कीममध्ये भेटले. ते ईशान्य भारतात काम करतात, कृषी क्षेत्रात काम करतात, हर्बल पीक घेतात, सेंद्रिय पीक घेतात, यांचं ग्लोबल मार्केटिंग करतात. आहे की नाही चांगली गोष्ट? गेल्या वेळी मी माझ्या स्टार्टअपशी निगडीत लोकांना म्हटलं होतं की नरेंद्र मोदी ॲपवर आपले अनुभव पाठवा. अनेकांनी पाठवले आहेत, मात्र आणखीन जास्त आले तर मला आनंद होईल. मात्र जे आले आहेत ते खरंच प्रेरणादायी आहेत. विश्वास द्विवेदी म्हणून एक युवक आहेत. त्यांनी ऑनलाईन किचन स्टार्टअप केलं आहे आणि नोकरी धंद्यासाठी जे मध्यमवर्गीय लोक येतात त्यांना ते ऑनलाईन नेटवर्किंगच्या माध्यमातून जेवणाचा डबा पोहोचवण्याचं काम करतात. श्रीयुत दिग्नेश पाठक म्हणून आहेत. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आणि विशेषतः जनावरांच्या आहाराबाबत काम करण्याचं ठरवलं आहे. जर आपल्या देशातल्या जनावरांना चांगला आहार मिळाला
तर आपल्याला चांगलं दूध मिळेल. आपल्याला चांगलं दूध मिळालं तर आपल्या देशातला युवक शक्तिवान बनेल. मनोज गिल्दा, निखिल यांनी कृषी भंडाराचं स्टार्टअप सुरू केलं आहे. ते शास्त्रीय फळं साठवणूक प्रणालीबरोबरच कृषी उत्पादनांसाठी घाऊक साठवणूक प्रणाली विकसित करत आहेत. म्हणजेच खूप सूचना आल्या आहेत. तुम्ही आणखीन पाठवा, मला बरं वाटेल. आणि मला पुन्हा पुन्हा मन की बातमध्ये स्टार्टअपबाबत बोलावं लागलं. जसं मी दरवेळी स्वच्छतेबाबत सांगत असतो, स्टार्टअपबाबतही बोलेन, कारण तुमचं यश ही आमची प्रेरणा आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, स्वच्छता आता सौंदर्यीकरणाशी देखील जोडली जात आहे. खूप वर्ष आपण अस्वच्छतेच्या विरोधात नाराजी व्यक्त करत राहिलो. मात्र अस्वच्छता संपली नाही. आता देशवासियांनी अस्वच्छतेची चर्चा सोडून स्वच्छतेबाबत चर्चा सुरू केली आहे. आणि स्वच्छतेचं काम कुठे ना कुठे काही ना काही सुरूच आहे. मात्र आता त्यासाठी नागरिक एक पाऊल पुढे आले आहेत. त्यांनी स्वच्छतेबरोबरच सौंदर्यीकरणावरही भर दिला आहे. एक प्रकारे सोन्याहून पिवळं. आणि विशेषतः रेल्वे स्थानकांवर ही गोष्ट नजरेस पडतीये. मी पाहतोय सध्या देशातल्या अनेक रेल्वे स्थानकांवर तिथले स्थानिक नागरिक, स्थानिक कलाकार, विद्यार्थी ते आपापल्या शहरातलं रेल्वे स्थानक सजवण्यात मग्न आहेत. स्थानिक कला केंद्रस्थानी ठेवून भिंती रंगवणं, साईनबोर्ड चांगल्या प्रकारे बनवणं, कलात्मक रूप देणं, लोकांना जागरूक करण्यासंदर्भातील गोष्टींचा त्यात वापर काय काय करत आहेत. मला कुणीतरी सांगितलं की हजारीबाग स्थानकावर आदिवासी महिलांनी तिथली स्थानिक सोहराई आणि कोहबर कलेच्या रचनेनं संपूर्ण रेल्वे स्थानक सजवलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या 300हून अधिक स्वयंसेवकांनी किंग सर्कल स्थानकाचा कायापालट केला. माटुंगा, बोरिवली, खार, तिकडे राजस्थानहून देखील अनेक बातम्या येत आहेत. सवाई माधोपूर, कोटा. असं वाटतंय की आपली रेल्वे स्थानकं ही स्वतःच आपल्या परंपरांची ओळख बनतील. आता प्रत्येक जण खिडकीतून चहाभजींच्या गाड्या शोधणार नाहीत. रेल्वे गाडीत बसल्या बसल्या भिंतीवर पाहतील की इथलं वैशिष्ट्य काय आहे. आणि यासाठी न रेल्वेनं पुढाकार घेतला होता, न नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. नागरिकांनी यासाठी पुढाकार घेतला. बघा, नागरिक करतात तेव्हा कशा प्रकारे करतात मी पाहत आहे. मला काही छायाचित्र मिळाली आहेत. मात्र माझी इच्छा आहे की मी आणखीन छायाचित्र पाहावीत, ज्यांनी रेल्वे स्थानकावर किंवा अन्य ठिकाणी स्वच्छतेबरोबरच सौंदर्यीकरणाचा एखादा प्रयत्न केला असेल. त्यांनी मला छायाचित्र पाठवावीत. नक्की पाठवा. मी पाहीनच, लोक देखील पाहतील आणि इतरांनाही प्रेरणा मिळेल. आणि रेल्वे स्थानकावर जे होऊ शकतं ते बस स्थानकावर देखील होऊ शकतं, रुग्णालयात होऊ शकतं, शाळांमध्ये होऊ शकतं, मंदिर परिसरात होऊ शकतं, चर्चच्या आसपास होऊ शकतं, मशिदीच्या परिसरात होऊ शकतं, बागा उद्यानांमध्ये होऊ शकतं, कितीतरी होऊ शकतं. ज्यांच्या मनात हे विचार आले आणि ज्यांनी हे सुरू केलं आणि ज्यांनी हे पुढे नेलं ते सर्व अभिनंदनाला पात्र आहेत. मात्र हो, तुम्ही मला जरूर छायाचित्र पाठवा. मला देखील पाहायचं आहे तुम्ही काय केलं ते. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे की फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 4 ते 8 फेब्रुवारी दरम्यान भारत खूप मोठं यजमानपद भूषवणार आहे. संपूर्ण जग आपल्याकडे पाहुणे बनून येणार आहेत आणि आपले नौदल यासाठी पूर्ण जोशात तयारी करत आहे. जगभरातील अनेक देशांच्या युद्धनौका, नौदलाची जहाजं आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणमच्या समुद्र किनाऱ्यावर जमा होत आहेत. आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू भारताच्या समुद्र किनाऱ्यावर होणार आहे. जगाची सैन्य शक्ती आणि आपलं सैन्य दल यांच्यातल्या समन्वयाचा हा एक प्रयत्न आहे, एक संयुक्त सराव आहे. खूप मोठी संधी आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला टी व्हीवर, प्रसारमाध्यमातून याबाबत माहिती मिळणारच आहे, कारण हा खूप मोठा कार्यक्रम असतो आणि प्रत्येकजण याला महत्त्व देतो. भारतासारख्या देशासाठी हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि भारताचा सागरी इतिहास हा सुवर्ण काळ आहे. संस्कृतमध्ये समुद्राला उदधी किंवा सागर म्हटलं जातं.
याचा अर्थ आहे अनंत प्रचुरता. सीमा आपल्याला वेगळं करतात, जमीन आपल्याला वेगळं करते, मात्र पाणी आपल्याला जोडतं, समुद्र आपल्याला जोडतो, समुद्राशी आपण आपल्याला जोडू शकतो, कुणाशीही जोडू शकतो. आणि आपल्या पूर्वजांनी शतकांपूर्वी जगभ्रमण करून जागतिक व्यापार करून या शक्तीचा परिचय करून दिला होता. मग ते छत्रपती शिवाजी असोत, चौल साम्राज्य असो, सागरी सामर्थ्याच्या बाबतीत त्यांनी आपली एक नवी ओळख निर्माण केली होती. आजही आपल्या अनेक राज्यांमध्ये समुद्राशी निगडीत अनेक परंपरा कायम आहेत. उत्सवाच्या रूपात साजऱ्या केल्या जातात. जग भारताचे पाहुणे बनत आहे. नौदलाच्या सामर्थ्याची ओळख होत आहे. एक चांगली संधी आहे मला देखील या जागतिक प्रसंगी उपस्थित राहण्याचं सौभाग्य मिळेल. तसंच भारताच्या पूर्वेकडील गुवाहाटी इथं क्रीडा महोत्सव होत आहे. सार्क देशांचा क्रीडा महोत्सव. सार्क देशांचे हजारो खेळाडू गुवाहाटी इथं येत आहेत. खेळाचं वातावरण, खेळाचा उत्साह, सार्क देशांच्या नव्या पिढीचा एक भव्य महोत्सव आसामच्या गुवाहाटीच्या धर्तीवर होत आहे. ही देखील सार्क देशांबरोबर संबंध दृढ करण्याची चांगली संधी आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, मी आधीच म्हटलं होतं की मनात जे येतं ते तुम्हाला मोकळेपणाने सांगू असं वाटतं. येत्या काही दिवसात 10वी आणि 12वीच्या परीक्षा होतील. मागे एकदा मन की बातमध्ये मी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. यावेळी माझी अशी इच्छा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे आणि तणावमुक्त परीक्षेचे दिवस कसे घालवले, कुटुंबात कसं वातावरण होतं, गुरुजनांची, शिक्षकांची भूमिका कशी होती, स्वतः कशा प्रकारे प्रयत्न केले, आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेल्यांनी तुम्हाला काय सांगितलं आणि काय केलं, तुमचे अनुभव चांगले असतील. यावेळी आपण असं एक काम करू शकतो. तुम्ही तुमचे अनुभव नरेंद्र मोदी ॲपवर पाठवा आणि मी माध्यमांनाही विनंती करेन की त्यांनी यात ज्या चांगल्या गोष्टी असतील त्यांचा येत्या फेब्रुवारी महिन्यात, मार्च महिन्यात आपल्या माध्यमांद्वारे प्रचार करावा, जेणेकरून देशभरातील विद्यार्थी ते वाचतील, टीव्हीवर पाहतील आणि त्यांनाही चिंतामुक्त परीक्षा कशी होईल, तणावमुक्त परीक्षा कशी होईल, हसत खेळत परीक्षा कशी द्यायची याचा कानमंत्र मिळेल. आणि मला खात्री आहे की माध्यमांमधील मित्र या कामात जरूर मदत करतील. हो, पण तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टी पाठवाल ना? नक्की पाठवा. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. पुन्हा एकदा पुढल्या मन की बातसाठी पुढल्या महिन्यात नक्की भेटू. खूप खूप धन्यवाद.